नमस्कार. मराठी हस्ताक्षर वर्ग सेशन 1 मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. या सेशन मध्ये आपण चर्चा करणार आहोत की मराठी हस्ताक्षर आपण कशा पद्धतीने सुधारू शकतो. त्यासोबतच शब्दांचे अवयव ज्याला आपण स्ट्रोक्स असं म्हणतो, ते स्ट्रोक्स कशा पद्धतीने ड्रॉ करायचे व ते प्रत्यक्षात ड्रॉ करूनही आपण बघणार आहोत. सो सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की वही कशा पद्धतीने आपल्याला पकडायची आहे. तर अशा पद्धतीने एकदम स्ट्रेट वही न पकडता आपल्याला आणि विद्यार्थ्यांना कम्फर्टेबल राहील अशा पद्धतीने थोडीशी तिरकी वही आपल्याला पकडायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पेन्सिल किंवा जेल पेन आपण लिहत असताना वापरू शकतो. जेल पेन किंवा पेन्सिल वापरत असताना सुरुवातीपासून 2 बोट एवढं अंतर सोडून इथे आपल्याला पेन पकडायचा आहे. ओके. सो उजव्या हातामध्ये पकडत असताना अशा पद्धतीने आपली पोझिशन असायला हवी. अशा पद्धतीने पोझिशन नसायला हवी याची काळजी घ्यायची आहे. सो आपली पोझिशन या 2 बोट आणि खालून सपोर्टला मधलं बोट अशा पद्धतीने आपली पोझिशन असायला हवी. या 2 बोटांमधलं जे अंतर आहे ते अशा पद्धतीने स्ट्रेट ते असले पाहिजे. ओके. लेफ्ट हँड मध्ये जर का तुम्ही पकडत असाल तर लेफ्ट हँड मध्ये देखील सेम वरती 2 बोट आणि खालून सपोर्टला मधलं बोट आपलं असायला हवं. ओके. त्यानंतर दुरेघी वही, 2 रेघी वही आपल्याला हस्ताक्षर सुधारत असताना वापरायची आहे, जेणेकरून आपलं हस्ताक्षर सुंदर येईल. सर्वप्रथम पहिला आपला स्ट्रोक या ठिकाणी आहे, जो की आहे उभी रेषा. आता उभी रेषा काढत असताना वरच्या रेषेपासून खालच्या रेषेला टच होईल अशा पद्धतीनं सरळ उभी रेषा आपल्याला काढायची. सो अशा पद्धतीनं उभ्या रेषा आपल्याला काढायच्या आहेत. तंतोतंत दोनही रेषांना त्या टच होणं गरजेचे आहेत. रेषेच्या वरतीही जाता कामा नये किंवा टच होण्यापासून थोडं अंतरही राहता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीनं उभ्या रेषा आपल्याला काढायच्या. हे स्ट्रोक्स म्हणजेच अवयव जेवढे सुंदर होतील तेवढंच तुमचं हस्ताक्षर देखील सुंदर होणार आहे. सो त्याच्यासाठी जास्तीत जास्त सराव देखील करणं गरजेचं आहे. त्यासाठी ही जी उभी रेषा असणारा जो स्ट्रोक आहे तो पूर्ण पानभर आपल्याला मुलांकडून सोडवून घ्यायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा आपला स्ट्रोक आहे किंवा अवयव आहे ज्याला आपण म्हणतो शिरोरेषा. म्हणजे अशा पद्धतीनं आडवी रेषा जी आपण प्रत्येक अक्षराच्या वरती काढत असतो, शिरोरेषा. या रेषांवरती अशा स्ट्रेट आपल्याला काढायच्या. छोट्या शिरोरेषा काढल्या, आता आपण खाली थोड्या मोठ्या शिरोरेषा काढू शकतो. याचा देखील एक पूर्ण पेजवर आपल्याला सराव करायचा आहे. शिरोरेषा. त्यानंतर तिसरा आपला अवयव आहे किंवा स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो तो आहे तिरकी रेषा. तिरकी रेषा ही या रेषेपासून या रेषेला टच होईल अशा पद्धतीने असली पाहिजे, स्ट्रेट तिरकी रेषा. जास्त अंतर राहता कामा नये किंवा जास्तही अंतर सुटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं तिरक्या रेषा काढण्याचा सराव करायचा आहे. अशा पद्धतीने तिरक्या रेषा आपल्याला काढायच्या आहेत. त्यासोबतच उलट्या तिरक्या रेषा, उलट्या तिरक्या रेषा अशा पद्धतीनं आपल्याला काढायच्या आहेत. सो या दोघांमध्ये थोडस डिस्टन्स झालेलं आहे, सो ते आपल्याला मॅनेज करता येईल.
अशा पद्धतीच्या सुटसुटीत आपल्या तिरक्या रेषा असायला हव्या. याच्यावरती आपल्याला ओव्हर रायटिंग करणं टाळायचं, म्हणजे दुसऱ्यांदा त्या रेषा घोटायच्या नाही. तर सर्वप्रथम आपण उभ्या रेषा बघितल्या, त्यानंतर शिरोरेषा, तिरक्या रेषा बघितल्या. तर आपल्याला ड्रॉ करायचा आहे गोल, किंवा ज्याला आपण सर्कल असं म्हणतो. तो सर्कल कशा पद्धतीने काढायचा आहे गोल, तर मध्यस्थानापासून थोडासा या रेषेपेक्षा खालून आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे. तिरकी रेषा, कर्व आणि परत तिरकी रेषा, अशा पद्धतीने आपल्याला गोल काढायचा आहे. वरच्या रेषा आणि खालची रेषा या दोनही रेषांना तो टच होईल अशा पद्धतीचं गोल आपल्याला काढायचं आहे. रेषेच्या वरती जाणार नाही किंवा रेषेला टच होण्यापासून राहणार नाही, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण आपले स्ट्रोक्स जेवढे सुंदर दिसतील तेवढं सुंदर आपलं हस्ताक्षर देखील होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला गोल एक पूर्ण पानभर ड्रॉ करायचे, काढायचे. त्यानंतर पुढचा आपला अवयव असेल, स्ट्रोक असेल, तो म्हणजे अर्धगोल. अर्धगोल म्हणजे ज्याला आपण सी म्हणतो इंग्लिश मध्ये. सो अशा पद्धतीने सी आपल्याला काढायचं आहे. काढत असताना काळजी कशी घ्यायची आहे, तर तिरकी रेषा, कर्व आणि तिरकी रेषा, 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 अशा पद्धतीने आपल्याला अर्धगोल काढायचा आहे. अशा पद्धतीने नसेल याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. कर्व, अर्धगोल, तिरकी रेषा, कर्व, परत तिरकी रेषा, तिरकी रेषा, कर्व, परत तिरकी रेषा, तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा. ओके, दोन्ही रेषेला व्यवस्थित टच होईल अशा पद्धतीने थोडंही अंतर आपल्याला राहू द्यायचं नाहीये. परफेक्ट दोनही लाईनला मॅच होईल अशा पद्धतीने आपल्याला अर्धगोल काढायचा आहे. त्यानंतर अर्धगोल उलटा, सेम तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा, 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 तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा. अशा पद्धतीने मागे पुढे देखील होता कामा नये याची देखील काळजी घ्यायची आहे. दोन्ही कर्व सेम डिस्टन्सला सुरू झाले पाहिजे आणि सेम डिस्टन्सला संपले पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा, 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 अशा पद्धतीने हा देखील आपला इनकरेक्ट आहे. तर स्ट्रोक्स जेवढा सराव आपला होईल तेवढं हस्ताक्षर देखील आपलं सुधारणा होणार आहे. तर हे आपण बघितलं. तर अशा प्रकारच्या स्ट्रोकची आपल्याला जास्तीत जास्त सराव करायचा आहे, जेणेकरून आपलं हस्ताक्षर देखील त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होईल. आतापर्यंत एकंदरीत आपण हे वेगवेगळे अवयव बघितले, स्ट्रोक बघितले. आता या प्रत्येक अवयवाची आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची, सराव करायचा आहे. उभी रेषा एक पूर्ण पानभर आपण मुलांकडनं ड्रॉ करून घेऊ शकता. त्यानंतर शिरोरेषा पूर्ण पानभर आपल्याला मुलांकडनं सोडवून घ्यायच्या आहेत. तिरक्या रेषा असेल किंवा पूर्ण गोल असेल, अर्ध गोल असेल,
यातील प्रत्येक स्ट्रोक हा एक पूर्ण पानभर आपल्याला मुलांकडनं सोडवून घ्यायचा आहे. तर पुढच्या सेशन मध्ये भेटूयात. थँक्यू.